न्याय म्हणजे सत्याचा विजय। पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील। महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन। एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। बुलढाणा शहरातील मिर्झानगर भागात डोंगराला लागून असलेल्या वस्तीत मध्यरात्रीनंतर आग लागली। आग एवढी भीषण होती की आगीने वस्तीतील 5 घरांना खाक केले। एका ठिकाणाहून लागलेली ही आग हळूहळू इतर घरापर्यंत पोहोचली होती। 2 ते 2:30 वाजेच्या सुमारास ही आग लागली। आगीचे रौद्र रूप पाहता चिखलीवरून सुद्धा अग्निशमन वाहनाला पाचारण करण्यात आले। बुलढाणा नगरपालिकेचे 2 अग्निशमन वाहन आणि चिखलीचे 1 अशा 3 वाहनांनी तब्बल 2.5 ते 3 तासापर्यंत शर्थीचा प्रयत्न केल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवले। सुदैवाने आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही, परंतु घरेच्या घरे खाक झाल्याने मोठे नुकसान झाले आहे। ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे बोलले जात आहे। नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन। शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढवू शकतो। म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे। उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये। पाणी भरपूर प्यावे। बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा। मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित। सर्वोदय विला नावाच्या इमारतीच्या 14व्या मजल्यावर एका घराला आग लागली। ठाकुर्ली परिसरातील ही घटना आहे। आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे। रात्री उशिरा आग लागल्याची प्राथमिक माहिती। आगीत घर जळून खाक झाले, कोणतीही जीवितहानी नाही। MIDC फायर ब्रिगेडची माहिती। नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन। गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या। पाणी उकळून प्या। स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा। शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका। लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा। सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित। माहूर तालुक्यातील लोकरवाडी येथील 3घांचा अपघाती मृत्यू झाला आहे। पवार कुटुंबीय मध्य प्रदेशातील उज्जैन शिरूर येथे देवदर्शनासाठी गेले होते। दर्शन आटोपून परतीच्या प्रवासाला असताना अकोला खामगाव दरम्यान पवार यांच्या गाडीस अपघात झाला। या भीषण अपघातात देवराव पवार, पत्नी बेबीताई पवार, निकेतन पवार या 3घांचा जागेवरच मृत्यू झाला, तर चालक संतोष कदम व अन्य 2 जण गंभीर जखमी झाले। अपघात एवढा भीषण होता की पवार यांची इर्टिका कार अक्षरशः चक्काचूर झाली। निकेतन पवार हे नुकतेच भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोत रुजू झाले होते। सुट्टीवर ते गावाकडे आले होते। नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन। शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढवू शकतो। म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे। उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये। पाणी भरपूर प्यावे। बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा। मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित। खेड तालुक्यातील जामगे येथील श्री क्षेत्र कोटेश्वरी मनाई मंदिर येथे देवीचा वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय। या उत्सवात देवीच्या पालखीची शेकडो भाविकांच्या उपस्थितीत पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक पार पडली। राज्यमंत्री योगेश कदम यांनीही भक्तिभावाने पालखी नाच व देवीचं दर्शन घेतलं। या धार्मिक आयोजनाने परिसरात भक्ती, संस्कृती आणि एकतेचं दर्शन घडवलं।
नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरेस सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आज छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन उत्सव समितीतर्फे करण्यात आले. बुलंद छावा मराठा युवा परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने गेल्या 22 वर्षांपासून शहरामध्ये ही जयंती साजरी केली जात आहे. या रॅलीमध्ये सर्व पक्षाचे नेते, कार्यकर्ते, सर्व धर्माचे नागरिक सहभागी होतात. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त टी सेंटर येथे रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला मराठा बांधव मोठ्या संख्येने सहभागी होते. छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. सर्वप्रथम सर्व मराठा बांधवांना, महाराष्ट्रवासियांना छत्रपती संभाजी महाराजांच्या अगदी मनपूर्वक शुभेच्छा देतो. मी सतीश विठ्ठल पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष बुलंद छावा. आम्ही बुलंद छावा म्हणजे 2094 पासून स्वर्गीयवासी प्राध्यापक देवदास वडजे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही छत्रपती संभाजी महाराज जयंतीची सुरुवात केलेली आहे. 1994 पासून सुरुवात करताना त्याच्यानंतर बरेचसे आमच्यामध्ये गत्तट पडले आणि गत्तटानंतर या टीव्ही सेंटर चौकात छत्रपती संभाजी महाराजांचं मोठं स्मारक झालं आणि 2003 पासून बुलंद छावा प्रणित आम्ही अति उत्साहात या छत्रपती संभाजी म्हणजे छत्रपती संभाजीनगर शहरातच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रात न भूतो न भविष्यती अशी संभाजी महाराज जयंतीची सुरुवात आम्ही बुलंद छावातर्फे केलेली आहे. सुरुवातीला जयंती करताना फार कमी प्रमाणात आमच्याकडे लोक इन्व्हॉल्व होते, पण आज आमची बुलंद छावाची अशी परिस्थिती आहे की आज आमच्याकडे अध्यक्ष होण्यापासून तर सर्व पदाधिकारी होण्यापर्यंत आमच्याकडे आम्हाला अगोदर सांगितलं जातं यावेळेस आम्हाला या जयंतीचं म्हणजे आम्हाला अध्यक्ष करा, कोणी म्हणतं आम्हाला स्वागत अध्यक्ष करा, कोणी म्हणतं आम्हाला हे पद आमच्या तुमच्यात पाहिजे. आणि अति उत्साहात या टीव्ही सेंटर चौकात म्हणजे सुरुवात छत्रपती संभाजी महाराज जयंती जर सुरुवात झाली असेल तर या छत्रपती संभाजीनगर शहर आणि या टीव्ही सेंटरच्या चौकातून सुरुवात झाली आहे. आणि आज आम्हाला अभिमान वाटतो की आज 14 मे म्हणजे जिकडं तिकडं जर छत्रपती संभाजी शहर जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगर जिकडं तिकडं भोगोमय दिसल अशी आज ही परिस्थिती झालेली आहे. आज आम्ही बरेचसे सांस्कृतिक कार्यक्रम आणि हा कार्यक्रम सुरुवात करताना इथून ते आमची टीव्ही क्षेत्रापर्यंत रॅली असते. आणि विशेष महत्वाची बाब म्हणजे आमच्या बुलंद छावाच्या या जयंतीनिमित्त अख्ख्या संभाजीनगर शहरातला असा कुठलाही राजकीय पक्ष असो, कोणी असो, सगळेजण इन्व्हॉल्व होतात आणि आम्हाला अगदी मनापासून शुभेच्छा देतात. आणि यांचंच हे सगळे श्रेय, सगळ्यांचं श्रेय असल्यामुळं आम्हाला खूप आनंद वाटतो आणि आम्हाला अभिमानाची गोष्ट वाटते किंवा सुरुवात आम्ही केली आणि आज याचा उत्साह फार मोठ्या उत्साहात चांगला व्हायला लागला आणि त्यामुळं सर्वजण येतात, आम्हाला सहकार्य करतात. सगळ्यांच्या अगदी मनापासून धन्यवाद देतो आणि छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या परत सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढवू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. संजय राऊत यांची पत्रकार परिषद. पाऊस सुरू झाला आहे. महापालिकेची निवडणूक आली आहे. महापालिकेत प्रशासक आहेत. रस्त्यांवर पाणी साचते आहे. गटारी बघा. सरकारने राज्यात फक्त भ्रष्टाचार केला. वन खिडकी योजना. सरकारला विनंती आहे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे काम करावे. सैतानाच्या हातात राज्य आहे. मनपाला नगरसेवक देऊ शकत नाही. त्यांनी निवडणुका जाहीर करावी. आमची तयारी आहे. त्यांची ईव्हीएमची तयारी झाली नाही. महापालिकेत पाऊस सुरू झाला अवकाळी आणि शहरांची अवस्था काय? प्रशासकाच्या ताब्यात असलेली महानगरपालिका काय करते शहरामध्ये? रस्ते पहा, गटार पहा,
पाणी कसं आलंय रस्त्यावर, खड्डे कसे झाले आहेत, बरोबर ना? बरोबर. हे सगळे महापालिकेतले लोक आहेत, त्यांनी काम केलंय वर्षानुवर्ष महापालिकेत. पण काल मी बाहेर पडलो आणि फक्त नाशिकच नाही तर राज्यभरातल्या सर्व महानगरपालिका प्रशासकांच्या माध्यमातून सरकारनं फक्त भ्रष्टाचार केला. फक्त भ्रष्टाचार. भ्रष्टाचाराची वन विंडो सिस्टीम, एक खिडकी योजना, याच्या पलीकडे प्रशासकांनी गेल्या 3 वर्षामध्ये या महाराष्ट्रातल्या 27 महानगरपालिकांमध्ये जर कोणतं भरीव कार्य केलं असेल तर ते नाशिककरांनी आधी सांगावं. काल उत्तर महाराष्ट्रातल्या जवळजवळ सर्वच महानगरपालिकांच्या संदर्भात आम्ही चर्चा केली आणि सरकारला आमची विनंती आहे की सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिलेला आहे त्याचं पालन करावं आणि सैतानांच्या हातामध्ये ज्या लोकप्रतिनिधींची जी सभागृह आहेत ती मोकळी करून पुन्हा लोकांच्या हातात द्यावी. फार वाईट अवस्था आहे नागरी सुविधांच्या बाबतीत. पावसाळ्यात तर अवस्था अत्यंत खराब होते, कालच पाहिलंय. तुम्ही नगरसेवक देत नाही महानगरपालिकेला. राज्य कसलं राज्य चालवताय तुम्ही? तुम्ही पाकिस्तानच्या पुढे गुडघे टेकवताय आम्ही पाहतोय, पण इथे तुम्ही कोणापुढे गुडघे टेकवताय आणि कशासाठी? तुमचा स्वार्थ काय आहे ते आम्हाला कळू द्या. हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि आमची तयारी महानगरपालिकांची आणि याची साधारण सुरू आहे. त्यांनी कधीही निवडणुकांची घोषणा करावी, नोटिफिकेशन काढावं, जे सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे की नोटिफिकेशन काढा 4 आठवड्यात. आमची तयारी आहे, पण त्यांची तयारी अद्याप झालेली नाही ईव्हीएमची, असं वाटतंय मला. त्यांची ईव्हीएमची तयारी झाली पूर्ण की ते बहुतेक नोटिफिकेशन काढते. मी जसं म्हणाला नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढवू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. सर्वतीर्थ टाकेद येथील कातकरी वस्तीतील बांधव काढणार बिऱ्हाड मोर्चा. 20 वर्षापूर्वी गावठाण जागेतून पडीत स्मशानभूमी जवळ बसवले. आता तेथेही घरकुलाचे पैसे मंजूर होऊ नये. प्रशासन म्हणते 4 किमी जंगलात जाऊन राहा. आम्ही का जंगलात जायचे? आमच्या पोरांना जंगली प्राण्यांच्या तोंडी देतात का, असा प्रश्न कातकरी बांधव उपस्थित करत आहेत. इगतपुरी तहसीलदार व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांची भेट घेतली. भेट घेत 6 जून पर्यंतची मुदत दिली. प्रश्न मार्गी न लागल्यास आवारात 50 कुटुंब शेळ्या, मेंढ्या, कोंबड्यांना घेऊन करणार बिऱ्हाड आंदोलन. तालुक्यातील ग्रामपंचायत सर्व टाकेद बुद्रुक येथील आमचे सर्व आदिवासी आदिम कातकरी समाज बांधव आज इगतपुरी पंचायत समितीला आम्ही आलोय. गेल्या 4-5 वर्षापासून सातत्याने आम्ही या लोकांना घरकुलं मिळण्यासाठी आम्ही सर्व पत्रव्यवहार करतोय. स्थानिक ग्रामपंचायत ग्रामसभा कधी होते हे सुद्धा गावाला कळत नाही. ग्रामसभेत सुद्धा आम्हाला प्रश्न मांडता येत नाही. आता 9 तारखेची ग्रामसभा ग्रामविकास अधिकारी कुठे अजेंडा टाकला नाही, गावाला माहित पण नाही. तिथं कुपन झाली. आम्ही आता बीडीओ साहेबांकडे आलोय. येत्या म्हणजे वारंवार या घरकुलाचे प्रस्ताव देऊन पण आता घरकुल मंजूर आहे प्रधानमंत्री घरकुल जनमन आवास योजनेअंतर्गत, परंतु जागेच्या काही गोष्टी अडचणी आणून, तांत्रिक अडचणी आणून त्यांना घरकुलाचा लाभ दिला जात नाही. ऑलरेडी ही वस्तीला जे एक गट नंबर 154 जो आहे हा सरकारी गटाचा विषय, सरकारी जागा आहे, परंतु आता 3 गेटचा प्रस्ताव तयार केलाय आणि वारंवार पत्रव्यवहार केल्यानंतर ग्रामपंचायत गावठाण विस्ताराचा प्रस्ताव तयार केलाय. या असं असताना सुद्धा गेल्या 5 वर्षामध्ये आता तर आम्ही 1 वर्षापासून बांधतोय, अजूनपर्यंत या लोकांच्या एकाही लाभार्थ्याच्या खात्यावरती घरकुलाचा हप्ता आलेला नाही. म्हणजे गावामध्ये ज्याला जागा जमीन बिल्डिंग त्याला घरकुल मिळतात, पण ज्या हातावरची भूमी आदिवासी आदिम कातकरी कुटुंब यांना आतापर्यंत घरकुलाचा लाभ मिळालेला नाही. आता येत्या या 6 जून पर्यंत आज आम्ही बीडीओ साहेबांना माननीय तहसीलदार साहेबांना पण निवेदन दिले. येत्या 6 जून पर्यंत ह्या लोकांच्या खात्यावरती घरकुलाचा पहिला हप्ता पडला नाही आणि यांचा जागेचा विषय जर सोडवला गेला नाही तर आम्ही 7 जून 2025 रोजी इगतपुरी पंचायत समिती कार्यालयावर संपूर्ण कुटुंबाला एकत्र करून बिऱ्हाड मोर्चा आम्ही इथे आणणार आहे. जोपर्यंत आमच्या बांधवांचा घरकुलाचा प्रश्न सुटत नाही, प्रशासन याची दखल घेत नाही, आमचं बिऱ्हाड मोर्चा आंदोलन या ठिकाणी चालूच असणार.
नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढवू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. महाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वत रांगेतील कोकणकडा या धाडसी आणि अवघड गिर्यारोहण मोहिमेला अवघ्या 9 वर्षाच्या चिमुकली सिद्धी विठ्ठल सोनूने हिने यशस्वीरित्या पेललं. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साखळी बुद्रुक इथल्या 3रीत शिकणाऱ्या सिद्धीने आपल्या धैर्याचं आणि जिद्दीचं उदाहरण ठेवलं. यामुळे इंडिया बुक ऑफ रेकॉर्डला नववर्षीय सिद्धीची नोंद घ्यावी लागली. बुलढाणा तालुक्यातील साखळी बुद्रुक येथील 9 वर्षीय सिद्धी विठ्ठल सोनूने या चिमुकलीने महाराष्ट्रातील इयत्ता पहिलीत असताना महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई शिखर आणि यावर्षी 26 जानेवारीला हिमालयातील केदारकंठा 12,500 फूट सर करून तिरंगा फडकवणारी बनली होती. तर सिद्धीने 30 मार्च रोजी पहाटे 4:30 वाजता पाचनई गावातून चढाई सुरू करून केवळ 3.5 तासात हरिश्चंद्रगड व तारामती शिखर पार करत सुमारे 1800 फूट उंचीचा कोकणकडा रॅपलिंग केलाय. त्यानंतर तिने भारताचा राष्ट्रध्वज कोकणकड्यावर फडकवला आणि पुन्हा रॅपलिंगच्या माध्यमातून म्हणजे दोरीच्या साहाय्याने दुपारी 12:30 पर्यंत कोकणकड्यावरून सुरक्षित उतरली. सिद्धीच्या या पराक्रमाने केवळ गावच नव्हे तर संपूर्ण जिल्हा, राज्य आणि देश अभिमानाने उंचावला आहे. हिम ऑर्डिले ट्रेक ऍडव्हेंचर संस्थेने तिच्या शौर्याला सलाम करत सह्याद्रीची हिरकणी अशी उपाधी बहाल केली. तर तिच्या या कामगिरीची नोंद इंडिया रेकॉर्ड बुक मध्ये सन्मानाने झाली आहे. या 9 वर्षीय सिद्धीला आता माउंट एव्हरेस्ट सर करण्याचं सिद्धीचं स्वप्न आहे. तिचे धाडस आजच्या पिढीला प्रेरणा देणार आहे. बुलढाण्याच्या मातीतील जिजाऊंची ही लेख भविष्यात देशाचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावणार यात शंका नाही. तिच्या या यशामुळे कौतुकांचा वर्षाव तिच्यावर होत आहे. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील नंतर अमरावतीला दुसरे महत्त्वाचे पद मिळाले आहे. अमरावतीकर असलेले भूषण गवई यांनी आज दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शपथ घेतली. भूषण गवई यांनी सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश पदाची शपथ घेताच अमरावतीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात फटाक्यांची आतिषबाजी करत एकमेकांना लाडू वाटप करत जल्लोष साजरा करण्यात आलाय. भूषण गवई यांच्या निमित्ताने अमरावती जिल्ह्याच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला गेला आहे. श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टचे आम्ही सर्व पार्ट अँड पार्सल आम्हा सर्व लोकांना भूषणदादा गवई यांचा आज सार्थ अभिमान वाटतो आहे. गवई कुटुंबालाच खरं तर हा एक चांगला वारसा लाभलेला आहे. दादासाहेब गवई 3 राज्यांचे राज्यपाल होते आणि भूषणदादा आता सरन्यायाधीशपदी म्हणजे ज्युडिशरीच्या क्षेत्रातलं जे सर्वोच्च पद आहे त्या सरन्यायाधीशपदी विराजमान झालेले आहे आणि हे अमरावती शहराचं एक फार मोठं भूषण आहे. भूषणदादा आताच जे बोलले की लोकशाहीची सगळी मूल्य जपून आपल्या एक क्षेत्रात फार मोठी कामगिरी करतील अशी आम्हाला त्यांच्याकडनं फार मोठी अपेक्षा आहे. पुनश्च एकदा भूषणदादांचं आम्ही श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने खूप खूप अभिनंदन करतो. धन्यवाद. तर ही आम्हा अमरावतीकरांसाठी खूपच आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. देशाच्या न्यायव्यवस्थेतील सर्वोच्च पद म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून भूषणदादा गवई आदरणीय भूषणदादा गवई यांनी आज विराजमान झाले. त्यानिमित्त आम्हा सर्वांना त्यांचा खूप अभिमान वाटतो आहे. आणि गवई फॅमिली खास करून भूषण गवई साहेब हे मानवताधिष्ठित दृष्टिकोन राबवणारे आहेत. लोकशाहीवर भारतीय संविधानावर त्यांचं नितांत श्रद्धा आहे आणि या श्रद्धेपोटी ते भारताला गौरवशाली
इतिहास असा लाभलेला आहे त्याचा वारसा जपतील आणि आपल्याला मिळालेल्या कारकिर्दीमध्ये या लोकशाहीचे मूल्य जतन करण्याकरता ते निश्चितच चांगलं कार्य करतील अशा आम्हा सर्वांच्या भावना आहेत. त्यांच्या पुढील वाटचालीकरिता खूप खूप शुभेच्छा. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढवू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. देशाच्या सर्वोच्चपदी न्यायमूर्ती भूषण गवई यांनी आज शपथ घेताच अमरावती वकील संघाने जल्लोष साजरा केला. यावेळी ढोल ताशे व मोतीचूरचे लड्डू वाटप करत आनंद साजरा करण्यात आलाय. भूषणने त्याचे वडील RS गवई आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावलावर पाऊल टाकून समाजाभिमुख काम करावं. भूषणने कोण मोठं कोण लहान हे न पाहता सर्वांची समान वागणूक ठेवावी, लोकांच्या हितासाठी काम करावं अशी त्यांची मनस्वी इच्छा आहे. लोकाभिमुख राहून न्याय द्यावा, लोकांच्या हक्कांची जपणूक करावी हेच त्यांच्याकडून अपेक्षित ठेवते. भूषण गवई हे साधेपणाने जगणारे, सर्वसामान्यांशी सहज संवाद साधणारे व्यक्तिमत्व असून न्यायव्यवस्थेतील त्यांचा प्रवास ही तर प्रेरणादायी कहाणी आहे असे असल्याचे मत यावेळी अमरावतीच्या वकिलांनी व्यक्त केले. अमरावती का एक सुपुत्र, हमारे वकील संघ का एक सदस्य, एक झोपड़पट्टी में रहने वाला, मराठी स्कूल में पढ़ने वाला एक विद्यार्थी अपनी मेहनत से, अपने कर्तृत्व से, अपनी ईमानदारी से, अपने व्यवहार से, उसकी सबसे बड़ी क्वालिटी है कि हमारे यहाँ एक कहावत है कि छोटा सा पद मिला कि वो कुर्सी चली जाती है आंग में, लेकिन वो व्यक्ति को और उसकी नम्रता की कोई कल्पना नहीं है. जब सरकारी वकील बना तभी भी स्वभाव वैसा ही था, हाई कोर्ट जज बना तभी भी स्वभाव वैसा ही था. सभी के साथ एक सरीका, कभी किसी के साथ कोई भेदभाव नहीं. सुप्रीम कोर्ट जज बने तो भी स्वभाव हुई, आज चीफ जस्टिस बने, आज तो हमारी खुशी की कोई सीमा नहीं है. और वो सीमा का एक आपने अंदाज़ देखा कि हम सब छोड़ के यहाँ पर आए हैं, उसका लाइव हमने शपथ विधि देखी, हम सब यहाँ नाचे, हमने मिठाई खाई, हमने अभिनंदन उनका किया, अपना किया, अमरावती का नाम किया. देश के लेवल पर अमरावती का नाम हुआ है. हमारी खुशी कोई सीमा नहीं है. थैंक यू.